नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक छान अशी रेसिपी बघणार आहोत। दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा एक नंबर लागते। तुम्ही कधीही रेसिपी बनवू शकता। सकाळी नाश्त्यासाठी, सायंकाळी कोणी पाहुणे आले असतील तर इतकी छान रेसिपी आहे नाही। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। अगदी बेसिक सामानांमध्ये इतकी टेस्टी रेसिपी बनवून तयार होते। पहिल्यांदा इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याचं साल काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे। जास्त काही भांडे भरवायचे नाहीत, आपल्याला कमी भांड्यामध्ये ही छान अशी रेसिपी बनवायची आहे। त्या पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे, मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे। मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर 1 कांदा मी बारीक चिरून घेतला होता ते टाकलेला आहे। कांदा सुद्धा आपल्याला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटं मी कांदा परतून घेणार आहे। पाहू शकताय तुम्ही 2 मिनिटं आपल्याला कांद्याला परतून घेतल्यानंतर छान असे सुके मसाले टाकायचे आहेत। हे आपण छान असा मसाला बनवणार आहोत। तर इथे बटाट्याचा मसाला, तर पाहू शकताय कांदा छान कडला गेलेला आहे। जास्तही आपल्याला लाल करून घ्यायचा नाही आहे, तो फ्लेवर छान नाही येत। मग आता इथे बेसिक मसाले टाकलेले आहेत मी। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि कलरसाठी इथे हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिखट टाकायचं आहे। तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता, पण मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे। आता मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले छान मिक्स झालेले आहेत। आता इथे आपण बटाटे उकडून घेतले होते 3 ते 4, ते बटाटे आपल्याला इथे टाकायचे आहेत। तुम्ही हे बटाटे अगोदर खिसून सुद्धा टाकू शकता खिसणीने, किंवा मॅश करू शकता याच्यामध्ये टाकल्यानंतर, किंवा मॅश करून टाकू शकता। पण मी अशा प्रकारे बटाटे टाकलेले आहेत आणि नंतर आता अशा प्रकारे मिक्स करणार आहे। मॅशरने सुद्धा मिक्स होतं, पण छान बटाटे उकडल्या गेलेले आहेत म्हणून आपल्याला अशा प्रकारे मी करून घेत आहे। तर पाहू शकताय बटाटे छान असे मिक्स झालेले आहेत। थोडेसे राहिले गाठी वगैरे तर काहीच हरकत नाही। तर मी पाहू शकताय बटाटे छान मिक्स केलेले आहेत। आता टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर। तर मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हा मसाला आता आपला तयार आहे। मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। पाहू शकताय मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे। मसाल्यांमुळेच, ह्या बटाट्याच्या मसाल्यांमुळेच काय होतं, आपल्या रेसिपीला छान अशी चव येते। म्हणून मसाला बेसिक आपला छान पाहिजे आणि टेस्टी पाहिजे। तर पाहू शकताय आपला जो मसाला आहे तो 1 नंबर रेडी झालेला आहे। तोंडाला पाणी सुटतंय बघून हा मसाला। आता हा मसाला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे मी। आपल्याला जास्त भांडे भरवायचे नाही आहेत, फक्त एकाच भांड्यामध्ये आपल्याला पूर्ण ही रेसिपी बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता मी मसाला साईडला काढून घेतलेला आहे आणि त्याच आपल्याला कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे म्हणून अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। ह्याच्यात काही लाल तिखट वगैरे आपल्याला काहीच ॲड करायचं नाही आहे, फक्त पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। तर पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। उकळत्या पाण्यामध्ये आता आपल्याला हा रवा टाकायचा आहे। हा रवा भाजलेला वगैरे नाही आहे, हा कच्चा आणि बारीक रवा आहे। तुम्हाला हवा तुम्ही जाडासुद्धा रवा इथे घेऊ शकता। तर पाहू शकता आपल्याला आता थोडा रवा टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। लागेल तसा रवा टाका, जास्त असं टाकू नका। पाहू शकता मी थोडा टाकलेला आहे आणि छान प्रकारच्या प्रेस करून आपल्याला छान एक गाठ राहता कामा नये ह्या रव्यामध्ये। मी हळूहळू सगळाच रवा टाकलेला आहे आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेला आहे। तर पाहू शकता मी अशा प्रकारे छान मिक्स करून रव्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे। आता मी ह्याला एकत्र करून घेणार आहे। याला काय वाफवायची वगैरे काहीच गरज नाही आहे। आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे। नॉर्मल थंड करायचं आहे, पूर्ण थंड नाही करायचं, थोडं गरम असावं। त्याच्यानंतर आपल्याला एका हाताने अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि पूर्ण रवाचं जे असं सारण आहे किंवा हे गोळा जे आहे एकजीव करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी मळल्यानंतर एकदम मऊ गोळा झालेला आहे, एकदम छान असा मऊसूद झालेला आहे। त्याच्यानंतर इथे एक पोळपाट घेतलेला आहे मी। आपल्याला पोळपाटावर छान असं लाटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जे रवा छान मळून घेतलेला आहे त्याच्यातला एक थोडासा आपल्याला भाग काढून घ्यायचा आहे आपल्या हातावर आणि मी अशा प्रकारे पोळपाटावर एक छान असं बाइंडिंग तयार होण्यासाठी अशा प्रकारे मळून घेते आणि एक छान आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि लाटून घ्यायचा आहे। छोटी चपाती असते ना त्या साइजची आपल्याला ही लाटून घ्यायची आहे।
पाहू शकता एकदम सहज लाटल्या जाते, इतकं छान मऊ आपलं हे पीठ तयार झालेलं आहे किंवा रवाचं हे सारण तयार झालेलं आहे। मी छान अशी याची एक चपाती किंवा पोळी लाटून घेतलेली आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक सर्कल द्यायचा आहे। तर आकाराने छोटं देण्यासाठी मी ते एक वाटी घेतलेली आहे, तुम्ही कशाचं झाकण सुद्धा घेऊ शकता। आपल्याला अशा प्रकारे सर्कल्स काढून घ्यायचे आहेत। मी अशा प्रकारे घेतलेले आहेत काढून। त्याच्यातला एक सर्कल्स आपल्याला हातावर घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि आपण जे बटाट्याचं सारण तयार करून ठेवलेलं आहे, मस्त मसाला तयार करून ठेवलेला आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे। तर पाहू शकता मी अशा प्रकारे भरतीये। खूप सारा भरायचा आहे, तुम्ही चमच्याने सुद्धा भरू शकता, चमच्याने जास्त बसणार नाही म्हणून मी अशा प्रकारे हाताने प्रेस करून आतमध्ये भरपूर सारं भरतीये। एका साईडला भरायचं आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला अशा प्रकारे बंद करायचं आहे। तर पाहू शकताय इथे छान आपली ही रेसिपी रेडी आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळंच बनवून घ्यायचं आहे। तर दुसरं सुद्धा मी अशा प्रकारे आता बनवून घेणार आहे। लगेच आपल्याला दुसरा सर्कल हातावर घ्यायचा अशा प्रकारे आणि आतमध्ये भरपूर सारण भरायचं आहे। पाहू शकताय मी भरपूर सारण आतमध्ये भरलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हाताने प्रेस करायचं आहे। तर मी दुसरं सुद्धा अशाच प्रकारे बनवून घेणार आहे। सिंपल आहे, पाहू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे। पटापट होतं, काही जास्त वेळ लागत नाही, कितीही आपल्याला बनवायचं असू दे पटापट होतं। तर सगळेच रेसिपी मी आता अशाच प्रकारे ही बनवून घेणार आहे। तर भरपूर सारं होणार आहे आपल्या एवढ्या एक वाटीत रव्यामध्ये। तर पाहू शकताय दिसायला सुद्धा किती छान असं क्यूट दिसते आणि खायला तर असणारच आहे, त्याचा विषयच नाही, खायला इतकं टेस्टी लागणार आहे हे। तर पाहू शकताय मी अगदी थोड्या वेळामध्ये इतकं सारं बनवून घेतलेलं आहे आणि भरपूर सारं झालेलं आहे। तर पाहू शकता आता आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। मी काय ह्याला तेलामध्ये डीप फ्राय करणार नाही आहे, फक्त थोडंसं तेल टाकणार आहे आणि थोडंसं तेलामध्ये आपल्याला ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी त्याच पॅनमध्ये मी आत्ताच हे करून घेतला होता रवा छान मिक्स करून, त्याच पॅनमध्ये आपल्याला टाकायचं अगदी थोडंसं तेल, म्हणजे छान असं आपलं पॅन अशा प्रकारे झाकून जावं एवढंच तेल टाकते, जास्त नाही टाकत आहे। आता तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे अशा प्रकारे हे टाकायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। छान असा रव्याचा कुरकुरीतपणा येतो बाहेरून आणि आतमध्ये सॉफ्ट असं छान बटाट्याचं सारण इतकं टेस्टी लागतं ना, कॉम्बिनेशन सुद्धा एक नंबर आहे। तर जितके मावतील ना तितके मी अशा प्रकारे आतमध्ये टाकणार आहे आणि छान अगोदर खालून भाजून घ्यायचं, आपल्याला घाई करायची नाही आहे, पलटवायची, फक्त 2 वेळेस पलटवायचं, एकदा खालून आणि दुसऱ्या वेळेस वरून। त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट बाहेर काढायचं आहे, अलटवायचं पलटवायचं सारखं नाही आहे। छान खालून त्याला भाजून द्या आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या साईडने पलटवा। तर पाहू शकता खालून छान भाजलेला आहे। आता दुसऱ्या साईडने ह्याला मी पलटवून घेते। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला एकदाच भाजवायचं आहे आणि लगेच बाहेर काढून घ्यायचं आहे। पाहू शकता दुसऱ्या साईडने पलटवून टाकलेलं आहे मी। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी छान भाजून घेतलेला आहे खालून वरून दोन्ही साईडने। आता आपल्याला बाहेर काढायचे, पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे, एकदम कुरकुरीत असा। आता बाहेर काढूयात एका प्लेटमध्ये। एकदम असं सारण आतमध्ये फिट्ट बसलेलं आहे, बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे। तर पाहू शकता किती मस्त झालेला आहे। पटापट बाहेर काढून घेते मी। माझ्या मुलांना तर खूप आवडली ही रेसिपी, तुम्हीही नक्की तुमच्या मुलांना बनवून द्या, अगदी युनिक आहे आणि मुलांना ना तीच रेसिपी असते पण वेगळ्या साईजमध्ये किंवा वेगळ्या आपण आकारामध्ये बनवून दिली ना ते आवडीने खातात आणि पोटभर सुद्धा खातात। तर पाहू शकता सगळं रेडी आहे। आता अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते दुसऱ्या बॅचमध्ये मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे। अगदी थोडंसं तेल टाकणार आहे आणि छान असं भाजून घेणार आहे। पटापट आतमध्ये घालायचं आपल्याला, वरून मी थोडंसं तेल टाकणार आहे। ऑलरेडी पॅनला तेल लागलेलंच आहे, काही जास्त तेल आपल्याला टाकायची गरज नाही आहे। तर हे सुद्धा मी खालून वरून दोन्ही साईडने भाजून घेतले होते, छान भाजलेले आहेत पाहू शकताय तुम्ही। आता दुसऱ्या साईडने मी
पलटवणार आहे, पाहू शकताय। सगळे मी पलटवलेले आहेत दुसऱ्या साइडने सुद्धा। आणि याचा छान असा कलर येईपर्यंत कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता हे छान भाजल्या गेलेले आहेत दोन्ही साइडने। आता मी बाहेर काढून घेतेय आणि भरपूर झालेले आहेत। एका वाटी रव्यामध्ये 4 ते 5 जणांना पुरणार एवढे हे तयार झालेले आहेत। मला तर ही रेसिपी खूप आवडली। अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी आणि चटपटीत होणारी ही रेसिपी आहे। एकदम छान लागते चवीला सुद्धा। तर भरपूर सारी बनलेली आहे आणि इतकं टेस्टी झालेली आहे। कलर वगैरे पाहू शकताय तुम्ही किती मस्त आलेला आहे। बघून तोंडाला पाणी सुटतं, इतकी छान ही रेसिपी तयार झालेली आहे। आणि आतमध्ये सारण सुद्धा मस्त असं फिट्ट बसलेलं आहे, पाहू शकताय। दररोज तेच उपमा किंवा तेच पोहे खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो। आज काहीतरी नवीन बनव, आपण नेहमी घरचे म्हणत असतात काहीतरी नवीन बनव, पण आपल्याला सुचत नसतं की काय बनवावं। तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप मस्त झालेली आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब। बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।